नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. मी अभिषेक डुमरे संकल्प एज्युकेअरच्या ह्या पहिल्या यूट्यूब व्हिडिओवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. आपल्याला कल्पनाच असेल की 3 मे 2026 रोजी होणाऱ्या नीट UG या एक्झामची आता विद्यार्थी तयारी करीत आहेत. दरम्यानच्या काळात मला बऱ्याचशा पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे फोन आले की नेमका आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट अथवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला जर आपल्याला ऍडमिशन घ्यायची असेल तर आपल्याला किती ऑल इंडिया रँक किंवा किती SML असणं गरजेचं आहे. त्यानुसार त्यांनी मला आग्रह धरला आणि मार्कही सांगायची मला विनंती करण्यात आली. पण मी आपल्याला सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की दरवर्षी एखाद्या मार्काला समजा एखाद्या विद्यार्थ्याला 720 पैकी 650 असतील, तर आपण जर ऑब्झर्व केलं असेल तर त्या मार्काचा ऑल इंडिया रँक हा जवळपास प्रत्येक वर्षी कमी 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 अधिक प्रमाणामध्ये व्हेरी झालेला आहे. कारण की विद्यार्थी टोटल बसलेत किती, टॉपर तुमचा किती मार्काचा, याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे मी पालकांना त्यामुळेच मी समजूत काढली की ऑल इंडिया रँक आणि जर आपल्या राज्याचं जर पाहायचं असेल, थोडंसं जर मायक्रोस्कोपिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर आपण लक्षात येतं की SML ज्याला स्टेट मेरिट लिस्ट रँक असं म्हटलं जातं, तर आपण त्याच्यावरती नेमका फोकस केला पाहिजे. आता आपण स्क्रीनवर पाहूयात महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेसचे ऑल इंडिया रँक आणि SML नुसार क्लोजिंग कट ऑफ्स. आपण वाटलंच तर नोट डाऊन करू शकता किंवा याचे स्क्रीनशॉटही घेऊ शकता. विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आत्ताच आपण स्क्रीनवर जी माहिती पाहिली त्यावरून आपल्याला लक्षात येईल की फायनल कट ऑफ जे आता रिलीज झालेले आहेत 2025चे आणि आम्ही मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये किंचितशी तफावत आपल्याला दिसू शकते. कारण की आम्ही जे दिलेलं आहे की ते एक सरासरी कट ऑफ्स आहेत की तिथपर्यंत जर विद्यार्थी गेला तर त्याला प्रवेश मिळणं सोपं जातं. त्यानुसार आम्ही दिलेले आहेत. तफावत दिसण्याचं कारण असं की दरवर्षी विद्यार्थी परीक्षेला बसतात किती, पास होतात किती, महाराष्ट्रातील टॉपर कितीचा आहे किंवा विशिष्ट कॅटेगरीजमध्ये कुठल्या म्हणजे विजे कॅटेगरी, ST कॅटेगरी, NTC, NTD अशा कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला 1000-2000 रँक ऑल इंडिया रँक 1000-2000 रँक मध्ये थोडीशी तफावत दिसू शकते, जे आम्ही आता मागेच तुम्हाला जे फॅक्टर सांगितले. तसंच आपल्याला SML मध्ये पाहिलं तर 200-300 SML पॉईंट्स म्हणजे रँकचा पण आपल्याला फरक दिसू शकतो. तर आपण ही गोष्ट समजून घ्यावी. सो आता विद्यार्थी आणि पालक मित्रांना आमची विनंती आहे, जर आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जर लावायची असेल, त्यासोबतच उपयुक्त माहिती जी नीट UG काउन्सिलिंगच्या संबंधाने सर्व भारतभरातली किंवा आपल्या राज्यभराची सगळी उपयुक्त माहिती आहे, ती जर आपल्याला अ, नियमितपणे पाहिजे असेल तर आपण आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यासोबतच आमची व्हॉट्सअप कम्युनिटी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली असेल, त्याच्यावरती प्रेस करून आमच्या व्हॉट्सअप कम्युनिटीला ॲड व्हा. धन्यवाद.